जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिचंपाडा येथील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। काल रात्री जेवण घेतल्यानंतर या वसतिगृहातील जवळपास 22 मुलींना उलट्या आणि मळमळचा त्रास झाला। यानंतर त्यांना उपचारासाठी विसरवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या या वसतिगृहात 8वी ते 12वीच्या जवळपास 70हून अधिक मुली वास्तव्यास असतात। या वसतिगृहाचा भोजन ठेका हा खाजगी व्यक्तीस देण्यात आलेला आहे। सायंकाळी मुलींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या पालकांनी देखील भेटण्यासाठी गर्दी केली होती। मुलीची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना आज उपचारानंतर दवाखान्यातून सुट्टी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। कपड़ा काटा क्या बोलना 12:30 आणि राष्ट्रीयवाद पहिले सरकार वाटत नाही आराम करायला या मुली बोलत नाही पाणीपेटच्या पाहिजे आणि सकाळी काय करतात नाश्त्याला काय करतात पोहे तुमच्यापैकी कोण अगोदर नाश्ता चेक नाही जेवायला देतात फूड टेस्टिंग ठेवलं का फूड टेस्टिंग नाही फूड टेस्टिंगला नाही सॅम्पल ताट ठेवतो ना आपण जेवणाच्या अगोदर अर्धा तास कोणीतरी आपला कर्मचारी आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी खायचं असतं म्हणजे जर त्याला काही त्रास नाही झाला तर आपण सगळ्यांना देतो जेवण तसं काही केलेलं आहे का मी स्वतः खाल्लं तुमचं रजिस्टर आहे का मॅडम पण हे रजिस्टर रजिस्टर नाही सॅम्पल ताटचं एक रजिस्टर ठेवतो आपण काही विद्यार्थ्यांना समजा तुमचे 70 विद्यार्थी आहेत तर त्यांना आपल्याला जेवण द्यायचं आहे तर आपण अर्धा तास जसं आमच्या हॉस्पिटलला पण आम्ही अर्धा तास आमची मेट्रन खाते किंवा आरएमओ खातो किंवा एक दिवस खातो त्याच्यानंतर यांना जेवण दिलं जातं तर असं काही केलेलं होतं का कसली जेवण केलं तर हिरवाच्या पण मिळतात जेवण काय केलं आणि सगळ्यांनी खात होतं आणि किती त्याच्यानंतर किती तासाने तुम्हाला त्रास सुरू झाला काय काय झालं आता बरं वाटतंय काही त्रास होत आहे लग्नीला काही त्रास झाला